शेतकरी संघटनेचा 50,000 नको, 2 लाख पाहिजे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा. आपण आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय मंत्री महोदयांनी ते बोलले 50,000 रुपयाविषयी आपल्याला काही स्पष्ट बोलले नाहीत. सरकारकडे पण नीट बोलत नाही त्यांनी. ह्याच्या संदर्भामध्ये आमचं स्पष्ट मत आहे. आपल्याला आता या ठिकाणी आपली मागणी जी आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 नकोय. या शेतकऱ्याच्या बरोबर 2 लाख रुपये देऊन प्रोत्साहन म्हणून तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या, म्हणून त्याला प्रोत्साहन अनुदान असं नाव आहे. तर आम्हाला आमची भावना, आमच्या शेतकऱ्याची भावना राज्याच्या सरकारपर्यंत गेली पाहिजे. यासाठी आम्ही एल्गार म्हणून क्रांती दिना दिवशी आज आदरणीय शेतकऱ्याच्या न्यायासाठी आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी सातत्यानं रस्त्यावरची लढाई आपण लढतोय. आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक आणि सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्याकडे आम्ही पालकमंत्री म्हणून आहे. मी राज्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा राज्याध्यक्ष या नात्यानं आपल्याकडे यावं आणि शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे, शेतकऱ्यांचं जे घराणं आहे आपल्याकडे मांडावं. साहेब, आपण खऱ्या अर्थानं पालक आहात आणि म्हणून तुमच्याकडे आक्रोश मांडायचा नाही तर कुणाकडे मांडायचा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इलेक्शनाच्या अगोदर सरसगट 7-12 कोरा करू अशा पद्धतीचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. मात्र आपली बँक हे देशात सर्वोत्कृष्ट बँक आहे, DCC बँक. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या बँकेचा अभिमान आहे. मला वाटतंय आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्जफेड केलेली आहे आणि त्याच्यामुळं आर्थिक स्थिती जी आहे ती भक्कम करण्याचाच प्रयत्न तुमच्या नेतृत्वाखाली आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे, हे मी या ठिकाणी उघड नमूद करतो. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपयाची बोलवण सरकारने केलेली आहे. मला वाटतं मायबाप सरकार तुम्ही आहात. तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे शेतकऱ्याचा विश्वस्त म्हणून तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे याही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये द्यावेत याच्यासाठी आपण पैरवी करावी म्हणून आम्ही आपल्याकडे आलेलो. खरं पाहिलं तर आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आमदारांच्या घरी आज आम्ही ठिय्या आंदोलन करतोय. तुम्ही आमच्या घरातले आहात, आम्हाला अभिमान आहे. खरं तर पालकमंत्री सुद्धा तुम्ही व्हावं म्हणून आमचे सगळे सातत्याने. मात्र दुर्दैवाने आम्हाला पालकमंत्री पद मिळालं नाही, तरीही तुम्ही आमच्या खऱ्या अर्थानं पालक आहात. शेतकऱ्यांच्या